चला 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 कॅबिनेटमध्ये सगळे रेग्युलर विषय होते, काही विभागांच्या विकासाचे प्रश्न होते, जलसंपदाचे काही विषय होते. त्याच्यामुळं विकासात्मक जी कामं महाराष्ट्रामध्ये काही विभागांमध्ये करायची होती त्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली. पीक पाण्यावर चर्चा झाली, पावसाची परिस्थिती काय याच्यावर चर्चा झाली. आणि मला असं वाटतं की या चर्चेतनं नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल, बळीराजाचा फायदा होईल अशा पद्धतीची सकारात्मक चर्चा झाली. काल सर देवेंद्र फडणवीस एका भाषणात असं बोलले होते की फेनिक्स पक्षाप्रमाणे मला अनेक जणांनी राख होताना बघितलं पण मी त्याच्यातनं उभा राहिलो. याला उत्तर देताना आता कुठेतरी संजय राऊत असं म्हणतायत की नवीन मित्र पक्ष आणि त्यांच्याच लोकांनी म्हणजे त्यांनी थेटपणे शिवसेना शिंदे गटाकडे असा आरोप केला आहे की यांनीच त्यांना राख करण्याचे अनेक प्रयत्न केले होते पण ते झालं नाही. या बाबतीमध्ये मला असं वाटतं की तुम्ही जास्त काही मनावर घेऊ नये, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांमधलं आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय परफेक्ट आहे आणि कॉन्क्रीट आहे. ते दोघंही कायम सांगतात की हमारा जो जोड है वो फेविकॉल का जोड है. त्याच्यामुळे तो तोडण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, त्याच्यामध्ये त्यांना यश येत नाहीत, मग ते पॅनिक होतात, डिस्टर्ब होतात आणि मग काय वाटेल ते बडबडतात. सर भोपाल आजच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं अंमलबजावणी करावी या संदर्भातच विखे पाटील साहेबांनी बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीला आम्ही सगळे उपस्थित राहणार. अजून एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या संदर्भात आपलेच एक सहकारी मंत्री संजय शिरसाट यांच्या संदर्भात एक सिडकोचं त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि त्या संदर्भातली SIT जी आहे त्या संदर्भात एका कथित घोटाळ्याची चौकशी लावण्यात आली आणि त्यासाठी SIT स्थापन करण्यात आली. काय नेमकं या संदर्भात? मला या सगळ्या प्रकरणाची जिथपर्यंत माहिती आहे त्याच्यामध्ये कुठेही SIT लागलेली नाही. एखाद्या व्यक्तीला त्याचं राजकीय करिअर संपवण्यासाठी ज्या पद्धतीनं विरोधक डाव खेळत आहेत त्याच्यामध्ये ते यशस्वी होत नाहीत म्हणून संजय शिरसाट साहेबांना बदनाम करण्याचे सगळे उद्योग सुरू आहेत. मला असं वाटतं की त्या प्रकरणामध्ये जी जागा आहे ती अलॉट पण केलेली नाही अजून. त्याच्यामुळं नाहक संजय शिरसाट साहेबांना बदनाम करायचं, त्यांना टार्गेट करायचं हे काही प्रताप काही लोक करतायत. पण मी पूर्ण जी माहिती घेतली त्याच्यामध्ये ज्या काही ऑर्डर्स झालेल्या आहेत ह्या कुठच्याही स्पेसिफिक एका प्रकरणाला धरून झालेल्या नाहीत. स्पेसिफिक संजय शिरसाट साहेबांच्या कुठच्याही प्रकरणाची SIT चौकशी लागलेली नाही हे ठामपणाने मी सांगतो. परंतु एखाद्याला टार्गेट करून त्याला राजकीय जीवनातनं उठवण्याचे जे काही डाव खेळत आहेत ते त्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त होत आहेत, संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून. म्हणून हा खरा पोटसोळ आहे. कुठेही अशी SIT लागलेली नाही आणि कुठेही अशी जागा संबंधित माणसाला हँडओव्हर केलेल्याचं कुठेही पत्र नाही. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी अजित पवारांनी ज्या अधिकाऱ्याला धमकावलं त्या संदर्भात एक अहवाल दिला आहे. संबंधित प्रकरण हे पूर्णपणे अनधिकृत होतं आणि त्यामुळं त्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीनं धमकावलं गेलं. तुम्ही देखील सरकारमध्ये आहात, सोबत सत्तेत ते मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. काय वाटतं ज्या पद्धतीने अजित पवारांनी धमकावलं आणि आता जिल्हाधिकारी देखील म्हणतायत की धमकावणं चुकीचं होतं, संबंधित कारवाई पूर्णपणे लिगल होती. जिल्हाधिकाऱ्यांनी जो काय अहवाल दिला आहे तो आम्ही पूर्ण वाचतो. त्या अहवालामध्ये नक्की काय लिहिलेलं आहे याचा आम्ही अभ्यास करतो आणि त्याच्यानंतरच त्या प्रकरणावर आम्ही बोलतो. कृपाल तुमाणे साहेबांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती कदाचित त्यांनी शिंदे साहेबांना दिलेली असावी. ती गोपनीय माहिती असावी, त्याच्यामुळे गोपनीय माहितीवर जास्त चर्चा केली जात नाही. दिवाळीनंतर धमाका होईल त्यावेळी आपण अगदी चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रचार आणि प्रसार करा. शिवभोजन थाळी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जे कंत्राटदार आहेत त्यांना अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाही आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या घरावर आम्ही येत्या काळामध्ये आंदोलन नाही. मंत्र्यांच्या घरावर, मुख्यमंत्र्यांच्या घरावर आंदोलन करण्याचा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे. पण या संदर्भामध्ये आजच आम्ही काही मंत्र्यांनी छगन भुजबळ साहेबांची भेट घ्यायचं ठरवलेलं आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे की शिवभोजन थाळीतल्या अनेक लोकांचे पैसे देणं पेंडिंग असल्यामुळं काही असंतोष निर्माण झालेला आहे, नाकारता येत नाही. पण त्यांच्या बाजूनं आम्ही आहोत, त्यांचे पैसे आम्ही नक्की देऊ अशा पद्धतीची ग्वाही मी त्यांना देतो आणि या संदर्भात छगन भुजबळ साहेबांची आज आम्ही चर्चा करू.
या संदर्भामध्ये राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ओबीसी बद्दलची त्यांची भूमिका म्हणजे शासनाची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी पक्षाची आणि शासनाची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याच्यामुळे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर देत असताना कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होऊ नये किंवा ओबीसी समाजाला त्रास होऊ नये अशी भूमिका महायुतीच्या सरकारची आहे। त्यांनी जर क्रिकेटच्या संदर्भातली विधायक मागणी करून एखाद्या खऱ्या असलेल्या आयडॉलला म्हणजे लोकमान्य टिळकांना भावी पिढीच्या समोर नेण्यासाठी जर पत्र दिलं असेल तर ते योग्य आहे। त्यांनी काय पत्र दिलं आहे, राहुल कनाल साहेब आमच्या युवा सेनेमध्ये काम करतात, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात, त्याच्यामुळे त्यांनी काय पत्र दिलं आहे आम्ही बघू आणि खरोखरच ती मागणी योग्य असेल आणि भावी पिढीसमोर लोकमान्य टिळकांचा आदर्श आणि चरित्र जाणार असेल तर आमची देखील ही मागणी राहील की त्या स्पर्धेला लोकमान्य टिळकांचं नाव द्या। हैदराबाद गॅजेटचे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत। बंजारा समाजाकडनं देखील आता मागणी होते आहे की हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही एसटी मध्ये येतो, त्यामुळे आम्हाला आता PGT नंतर ओबीसी मध्ये आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे की जसं मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची सब कमिटी केलेली आहे, तशीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कॅबिनेट सब कमिटी केलेली आहे। त्याच्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून बंजारा समाजाचे नेते संजय राठोड साहेब आहेत, गुलाबराव पाटील साहेब आहेत, ते या भूमिका त्या समितीमध्ये मांडतील आणि कुठेही ओबीसींवर किंवा कुठच्या जातीवर ओबीसीतल्या अन्याय होणार नाही ही दक्षता ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतील। माझं वैयक्तिक मत जर विचाराल तर शेवटी कोळी बांधव आहेत ते मुंबईचे आहेत आणि मला जो त्या संपूर्ण परिसरातला थोडाफार जास्त इतिहास माहिती नाही, परंतु कोळी बांधवांच्याच पुढाकारानं लालबागचा राजा हा मुंबईमध्ये प्रस्थापित झालेला होता। त्याच्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी चर्चेनं संपवल्या पाहिजे। दावे बिवे करण्यापेक्षा ते देखील मुंबईकर आहेत, एकत्र बसून हा वाद म्हणत नाही पण जो समन्वय नाही हा मिटवला पाहिजे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर त्याच्यामध्ये काही भूमिका बजावता आली तर मी नक्की बजावेन, परंतु कोळी बांधवांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा करणं हे कितपत योग्य आहे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे। सुधीर साळवी हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन हा उत्सव साजरा करत असतात, ते देखील मुंबईतले आहेत। त्याच्यामुळे एकत्र बसून या वाद असं म्हणणार नाही, परंतु जे काही गैरसमज झालेत ते दूर करणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जाणं किंवा कोर्ट कचेरी करणं लालबागच्या राजाच्या संदर्भामध्ये, कारण अब्रू नुकसानीचा दावा म्हणजे कोर्टात जाणार ना, तर ते योग्य नाही। कारण शेवटी लालबागच्या राजाची पुण्याई, लालबागच्या राजाचा आशीर्वाद कोट्यावधी लोकांना मिळत असतो, त्यांच्यामध्ये देखील जी भावना आहे ती तशीच राहिली पाहिजे मंडळाच्या बद्दलची, लालबागच्या राजाबद्दलची। त्याच्यामुळे याच्यामध्ये टोकाचं कुणीच घेऊ नये ही माझी एक सहकारी म्हणून त्यांना विनंती आहे। चुनाव होने हैं, तमाम जो सांसद हैं वो दिल्ली में है वोटिंग प्रक्रिया के लिए, शिवसेना पर बड़ी जिम्मेदारी है, क्या कहेंगे? रिजल्ट के बाद आपको पता चलेगा कि एनडीए का हमारा जो कैंडिडेट है वो कितने ज़्यादा वोटों से चुन के आया। धन्यवाद।